इथे मोदीजींचं चिन्ह काय आहे? कोणाला मतदान होणार आहे? बरं आता मला सांगा, बिरसा मुंडांच्या हाती काय आहे? बिरसा मुंडांच्या हाती काय आहे? मग आता कोणाला मतदान होणार आहे? धनुष्यबाण. इथे मोदीजींचा आणि बाबूरावांचा धनुष्यबाण आहे. बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाहीये. ही निवडणूक ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा अशी निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. आपल्या देशाचा नेता कोण असेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. आणि या ठिकाणी केवळ दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातली आपली महायुती, आमचे एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिवसेना आहे. अजितजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आमची रिपाई रामदास आठवलेजी, जोगेंद्र कवाडेजी आहे. राज ठाकरेजी या ठिकाणी आहे. आमची रासपा आहे. आमच्या सोबत रयत क्रांती आहे. आमच्या सोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी आहे. एक मोठी आघाडी आपली महायुती या ठिकाणी आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्याला नाव दिलाय इंडिया आघाडी. इंडिया आघाडी. आता या दोन आघाड्या कशा आहेत? एकीकडे मोदीजींची विकासाची ट्रेन आहे. मोदीजीच्या विकासाच्या ट्रेनला मोदीजीचं इंजिन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या बोग्या लागल्यात आणि आपल्या बोग्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसवून मोदीजींच्या इंजिनच्या माध्यमातून आपली विकासाची ट्रेन पुढे जाणार आहे. आणि तुम्ही देखील आमच्या बाबूराव कदम कोहळीकरांची बोगी ही मोदीजीच्या ट्रेनला लावली की अख्खी हिंगोली त्याच्यामध्ये बसेल आणि विकासाच्या दिशेने पुढे जाईल. दुसरीकडे राहुल बाबा आहेत. राहुल बाबा काय, त्यांचं पण एक आघाडी आहे, इंडिया आघाडी. आणि त्यांच्या आघाडीमध्ये आमचे पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरेजी आहेत. पण त्यांची आघाडी कशी आहे? त्यांच्या आघाडीत इंजिनच आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, लालू यादव म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे एकही डब्बा नाही आहे. आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी इंजिन पाहिलाय, इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का? इंजिन मध्ये ड्रायव्हर आणि फार झाला तर त्याचा परिवार. माझं कुटुंब, माझी जबाबदारी, याच्या पलीकडे इंजिन मध्ये जागा नाहीये. राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकेजीला फक्त जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये एकनाथ शिंदेंना जागा नाहीये. फक्त त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे. शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळेंना जागा आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. त्यामुळे त्यांची ट्रेन कशी आहे? कोणी मुंबईकडे ओढते तर कोणी बारामतीकडे ओढते, कोणी नागपूरकडे ओढते तर कोणी सोलापूरकडे ओढते. त्यांचं इंजिन जागेहून हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बोलतही नाही. अशा प्रकारची ठप्प इंडिया आघाडी. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करता आलो आहे, अरे किनवट असेल, हिंगोली मतदारसंघ असेल, जनसामान्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. गेले 10 वर्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आज आपण पाहू शकतो, गरीबाला मोठ्या प्रमाणात